तर आम्ही आता चाललो होतो तर भृष्णेश्वरला. तर जाता जाता काय झालं, आपल्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला. तो जो कुलंटचा पाईप असतो ना, तो खालून पूर्ण म्हणजे असं निघतोय सारखा. पाठीमागचं एकदा झालं होतं तर तिथं आम्ही बसवलं होतं. तर आता परत पण ते तसंच झाले. तर आम्ही एक त्याला एक छोटंसं जुगाड केलं. जुगाड करून त्याला एक बसवलं आम्ही, तार वगैरे बांधून. इथं माझ्या कुलंटचा पाईप आहे ना, इथं ते तार वगैरे बांधून इथून ते लावून घेतलं. आता पाहू आता पुढे आम्हाला कुठलं तरी मेकॅनिक वगैरे भेटावं, कारण की आम्ही अशा जागेवरतीच, इथं आसपास कुठलंच घर नाही, काय नाही, कोण नाही. तर पाहू आता पुढे जाऊ, कोणी भेटतंय का, भेटू द्या, म्हणजे ते पण एक प्रॉब्लेम एक सॉल्व करून टाकू. ठीक आहे, चला भेटू मग आपण परत. तर रात्री आमची गाडी खराब झाली आणि तुम्हाला बोलवतो, रात्री लेट झाला भरपूर. एक 2 वाजले होते आम्हाला रूमवरती जायला. गेलो डायरेक्ट झोपलो. मग आत्ता आम्ही फ्रेश होऊन इकडे आलेलो भृष्णेश्वरला दर्शनासाठी. तुम्हाला इथलचं माहोल वगैरे दाखवतो. सेफ्टी मोबाईल लॉकर म्हणजे मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर दर्शन आपण बाहेर ठेवत आणि लेण्या वगैरे काय ते पाहिले जाणार आहे. आपण दर्शन झालं तर इथून जर एक्झिट केलं तर बाहेर आलो तर इथं देवाचा प्रसाद भेटतो. इथं प्रसादमध्ये मसाले राईस, शिरा आहे, गोड शिरा. तर तुम्हाला असं ठीक आहे. इथून आम्ही निघतो नेक्स्ट स्टॉपला. तिकडनं डायरेक्ट आपण आता आलेलो आहे तर भद्रा मारुतीचे दर्शन घ्यायला. मला मंदिर वगैरे दाखवतो मी. भरपूर मोठं मंदिर आहे. इथे शाळेची सहल आलेली वाटते लहान मुलांची. दर्शन घेताना आतमध्ये मंदिर आहे. आतमध्ये भद्रा मारुती म्हणून एक हे मूर्ती आहे. चला आम्ही इथून निघणार आहे पुढं. आता पुढे जाणार आहोत आम्ही देवगड. चला निघूया. तर आपण या ठिकाणी तिथून डायरेक्टली देवगडला आलेलो आहे. देवगड दत्त मंदिर पण भरपूर मोठं आहे ना. वा, मी पहिल्यांदाच आलो इथं, फर्स्ट टाइम आलो आहे. एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे जे माझ्या पाठीमागं तुम्हाला ते पहा मंदिराचे जे कमान दिसते ना, इथे हे जे कमान आहे ना, तिथून तिथपर्यंत पूर्ण पार्किंग वगैरे ह्याची. एवढं मोठं मंदिर आहे, बापरे. पार्किंगला पण भरपूर जागा आहे. हे पहा मुंबई, हे आपलं सॉरी मंदिर. चला तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये दाखवतो. आतमध्ये हे मेन मंदिर आहे अशा प्रकारे. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला काही जास्त इथं नाही. मोस्टली आता जास्त वेळ मोबाईल अलाउड ठेवतच नाही इथं. इथं गणपती बाप्पा आहेत.
सिद्धेश्वर. त्या ठिकाणी आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो आहोत. तर मंदिर हा भरपूर मोठं आहे. मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहोत आपण. ऋषी कुठली ही नदी? नदी कुठली? नदी कुठली? गोदावरी. हा इकडे तिकडे काय झालं? गोदावरी नदी आहे. तुम्हाला दाखवतो बॅक साईड. हे पाहिजे सीडी इथं खाली उतरण्यासाठी गोदावरी नदीचं. गोदावरी नदीची बोट. हे पहा इथं हे पूर्ण हे सगळं पाणी पाणी आहे इकडं. पण आत्ता दिसत नाही. तुम्हाला लाईटचा रिफ्लेक्ट होताना दिसत असेल थोडंफार. हे पहा तिकडं पण रिफ्लेक्ट होताना दिसतंय खाली. पूर्ण हे पाणी गोदावरी नदी आहे हे इथे. आणि एकदम हे नगर अहिल्यानगर पासून किती किलोमीटर अंतर? 40 किलोमीटर अंतरावरती असेल. पण मस्त आहे. मन एकदम फ्रेश झालं पाहिल्यानंतर. भरपूर मोठं मंदिर, भरपूर मोठं. ठीक. त्याच्या मंदिराच्या परत आपण फ्रंट साईडला आलेलो आहोत. आतमध्ये आहे इकडे मंदिर वगैरे आहे. खूपच असं मोठं मंदिर आहे हे. कसा व्ह्यू आहे लाईटचा पण पूर्ण लाइटिंग वगैरे. ते जे तिथून आपण निघलो की डायरेक्ट आम्ही शिर्डीला गेलो होतो. पण शिर्डीला तिथं मोबाईल वगैरे अलाउड नाही, काय नाही. मोबाईल आमचे डायरेक्ट म्हणजे लॉकरमध्ये ठेवावे लागले. त्याच्यामुळे व्हिडिओ तर काही बनवता नाही आली. डायरेक्ट आता आम्ही घरी चाललेलो आहेत. हे बघा पूर्ण आमच्या बॅगी वगैरे काढलेल्या आहेत गाडीमधून सगळ्याजणांच्या. घरी गेले की डायरेक्ट जे त्याच्या घरी जाऊन डायरेक्ट बॅग वगैरे उचलून डिक्कीमधून काढून ठेवलेला आहे. आता आम्ही इथून चालू आणि व्हिडिओ हा आम्ही इथंच संपवतो. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. ठीक आहे चला. तुमचा असं जर काही सपोर्ट भेटला मला तर इथून पुढे पण मी ब्लॉग असेच कंटिन्यू ठेवून. चला आता एवढंच. बाय बाय.